तर मॉडेलचा अर्थ काय की लॉजिक फ्रॉम द प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन म्हणजे व्ह्यू, तर त्याचा व्ह्यू कसा असणार इज कॉल्ड अ प्रेझेंटेशन. MVC स्टँड फॉर द मॉडेल, व्ह्यू अँड कंट्रोलर. कंट्रोलर मेडिएट्स बिटवीन द मॉडेल अँड व्ह्यू. म्हणजे मॉडेल आणि व्ह्यूमध्ये तो काय करतो, कंट्रोलिंग करण्याचं काम करतो. कंट्रोलर मेडिएट्स म्हणजे कंट्रोलिंग करण्याचं काम कोण करतो, तर मॉडेल आणि व्ह्यूमधलं कंट्रोलर काय करतो, मॉडेल आणि व्ह्यूमध्ये कंट्रोलिंग करण्याचं काम करतो. पुढची कन्सेप्ट दिली आहे मॉडेल. आता मॉडेल म्हणजे काय बघा, तर मॉडेल दिस पार्ट कन्सर्न विथ द बिझनेस. हा पार्ट असतो कुणाच्या रिलेटेड, तर बिझनेस लॉजिक अँड द ॲप्लिकेशन डाटा. इट कॅन बी युज्ड टू परफॉर्म डाटा व्हॅलिडेशन. म्हणजे डाटा कशा पद्धतीनं असावा, डाटाचं व्हॅलिडेशन कशा पद्धतीने करावं, तर ह्या पार्टच्या रिलेटेड असतो मॉडेल. प्रोसेस डाटा अँड स्टोअर. मग ह्यामध्ये मॉडेलमध्ये कशा पद्धतीचा डाटा स्टोअर केला जातो, तर पहिली गोष्ट म्हणजे डाटाबेस स्टोअर केला जातो. XML डॉक्युमेंट अँड अदर व्हॅलिडेशन डेटा. वेगवेगळे व्हॅलिडेशनचे तर व्हॅलिडेशन म्हणजे काय, तर व्हॅलिडेशन हा एक पार्ट असा आहे की त्यामध्ये आपण स्पेसिफिक टेक्स्ट बॉक्स. आता एक्झाम्पल आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा, जर मोबाईल नंबर 10 अंकी असतो पण तुम्ही जर 8 अंकी जर नंबर एंटर केला तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. इट्स कॉल्ड एज व्हॅलिडेशन. या कन्सेप्टला काय म्हणतात, या कन्सेप्टला व्हॅलिडेशन म्हणतात. तर हे व्हॅलिडेशन आपण देऊ शकतो. पुढचा पार्ट येतो कंट्रोलर. कंट्रोलर काय करतो, दिस पार्ट डील विथ द युजर रिक्वेस्ट फॉर द रिसोर्सेस फ्रॉम द सर्व्हर. कंट्रोलर काय करतो की युजरनं रिक्वेस्ट केल्यानंतर त्या सर्व्हरकडनं कुठले पार्ट ते आपल्याला मिळू शकतो. दिस पार्ट डील विथ द युजर रिक्वेस्ट फॉर द रिसोर्सेस फ्रॉम द सर्व्हर. तर कंट्रोलर काय करतो की युजरनं रिक्वेस्ट केल्यानंतर तो सर्व्हरला जातो आणि सर्व्हरकडनं तो पार्ट आपल्याला मिळवतो, किंवा युजरला जो पार्ट पाहिजे तर त्या युजरच्या पार्टची तो रिक्वेस्ट करतो सर्व्हरला. कॉल्ड एज कंट्रोलर. आणि सर्व्हरनं जो पार्ट दिलेला आहे, त्याला एखादा एलिमेंट दिला असेल तर तो युजरला सेंड करायचं काम कोण करतो, कंट्रोल करतो. पुढचा पार्ट येतो तो म्हणजे व्ह्यू काय, दिस पार्ट डील विथ द प्रेझेंटेशन द डाटा. म्हणजे जो व्ह्यू आपण दाखवतो त्यामध्ये कशा पद्धतीने डाटा असला पाहिजे, प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं असलं पाहिजे, व्ह्यू कसा असला पाहिजे. तर ही कन्सेप्ट द पार्ट डील विथ द प्रेझेंटेशन डाटा इन द युजर. दिस इज युजली फ्रॉम द HTML. म्हणजे HTMLच्या पेजमध्ये आपण प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं असले पाहिजे, कलर इफेक्ट कशा किंवा बॉर्डर कशा पद्धतीनं असल्या पाहिजे, तर हे सगळे ऑप्शन येतात व्ह्यूमध्ये. म्हणजेच आत्ता पॉईंट गेला मॉडेल, व्ह्यू, कंट्रोल म्हणजे MVC फ्रेमवर्क. म्हणजे MVC फ्रेमवर्कमध्ये 3 पार्ट महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. मॉडेल म्हणजे काय, तर मॉडेल म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड असतं की डेटाबेस